मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ठाकरेंच्या खासदारांसोबत कुठलीही बैठक झाली नाही. भूकंप 2.0च्या चर्चेला स्वतः एकनाथ शिंदेंकडून पूर्णविराम दिलाय. मी लपून छपून कोणत्याही गोष्टी करत नसल्याचं शिंदेंनी म्हटलंय. राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करताय, तुम्हाला फासावर लटकवलं पाहिजे. वाळूचा होत असल्यानं अर्जुन खोतकर तहसीलदारांवर भडकल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमधील कंपनीमध्ये धर्मांतराचा मास्टर गेम उघड झाला. लिपस्टिक लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणही नाकारलं. नाशिक धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी माहिती समोर आली आहे. चालार थायडी घोटाळ्यामध्ये आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची तयारी करण्यात आली. आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री टिटवाळा वाशिम दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अनेक एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक बदलणार आहे. फलाट विस्ताराच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 22 मे रोजी लिलाव होणार आहे. कारखान्याच्या लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचे 85 कोटी 12 लाखांचं कर्ज थकीत आहे. रशिया युक्रेन युद्धात 2 दिवसांचा युद्धविराम घेण्यात आलेल्या ईस्टरनिमित्त पुतीन यांनी घोषणा केली. लष्करी कारवाया बंद ठेवण्याचे पुतीन यांनी सैन्याला आदेश दिले. युद्धकाळात निर्यात थांबवल्यानं राज्यातील मसाले कंपन्यांना मोठा फटका बसला. निर्यात ठप्प झाल्यानं स्थानिक बाजारामध्ये कमी दरात मसाले विकण्याची वेळ आलेली आहे. पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकचाही मोठा तुटवडा निर्माण झाला. सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीचं सोनं आता 1,55,000 गेलं. जळगावात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्याचे 38 गावांमधील 13,466 शेतकऱ्यांना फटका बसलाय. भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.